महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढलाय। जिल्ह्यातील अनेक छोटी धरणं भरली आहेत। पाटण, कराड, सांगलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। महाबळेश्वर असेल, नवजा असेल, कोयना असेल, पाटण या परिसरामध्ये सलग 3 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय आणि माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता की या पद्धतीनं आता शेतीच्या कामाला देखील वेग आलेला एकंदरीतच पाहायला मिळतंय। सोयाबीनचं पीक आहे ते देखील या ठिकाणी टुमदार आलेलं एकंदरीत पाहायला मिळतंय। ज्या अनेक दिवसापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता, मात्र मधल्या पट्टे काळामध्ये पावसानं ओसंडी मारलेली होती, त्यामुळं शेतकरी चिंतेत होता। परंतु 4 ते 5 दिवसानंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झालेली आणि त्यानंतर मात्र शेतकरी सुखावल्याचं चित्र पाहायला गेलेलं आहे। महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण म्हणून आपल्या कोयना धरणाकडे पाहायला जातं। आता अंदाजे आपण पाहायला गेलं तर कोयना धरणात आता 58.89 टीएमसी हा पाणी साठा शिल्लक आहे। त्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो पूर्वेकडील कराड असेल, सांगली असेल, कोल्हापूरचा काही भाग असेल या परिसराचा मिटला असला तरी मात्र सिंचनाच्या प्रश्नासाठी पाऊस अजूनही गरजेचा असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळं आता या परिसरामध्ये कोयना या परिसरामध्ये 95 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे, तर नवजा या ठिकाणी 106 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला 82 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। त्यामुळं या परिसरामध्ये पावसाची पुन्हा एकदा संततधार सुरू झाल्यामुळं समाधान व्यक्त केलं जात आहे। कोयना धरण अजूनही भरण्यासाठी पाण्याची गरज आहे ती या निमित्तानं पाहायला मिळते, परंतु या आता सध्या पडत असलेल्या पावसामुळं धरण लवकरच भरणार आहे आणि 24 तासामध्ये साधारण 2.35 टीएमसी पाणी साठा 24 तासामध्ये धरणात जमा झालेला आहे। त्यामुळं धरणाच्या पाणी पातळी वाढीत याचा चांगला परिणाम झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन संकेत मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।